हॅलो हॅलो. कृपया बांबूपासून लांब राहावे. एम के बॉईज वाकोला एक्स्ट्रा खेळाडू पाठवायचा आहे. वाकोला संघ एक्स्ट्रा खेळाडू पाठवा प्लीज. संतोष आणि किरण ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. गोलंदाजी मागवते गोलंदाज विशू. ओम शांती विलेपार्ले या संघाच्या माध्यमातून सामन्याला सुरुवात होताना आपण पाहिली. पहिला चेंडू त्या ठिकाणी जात असताना एका धावेसाठी पाहायला मिळाला आहे. डिक्लेअरच्या रूपाने गोलंदाज गोलंदाजीवरती सज्ज होतोय. पहिला लॉट आपण पाहिला चार संघांमधील. त्यामधून पुढे येताना संघ पाहायला मिळाला गौरव जोगेश्वरी. आणि आता उर्वरित 4 संघांमधील हा लॉट खेळवला जातो. त्यामध्ये पहिली मॅच खेळताना पाहायला मिळते. आता मात्र अप्रतिम डिलिव्हरी बॅकफुटर जाऊन मारण्याचा प्रयत्न फसलाय आणि डॉट चेंडू येत असताना यष्टरक्षक आपली कामगिरी चोख बजावत असताना पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा चेंडू मात्र उजव्या जास्तच बाहेर जात असताना ऑफिशियल्स आमचे दर्शवतात की हा वाईट चेंडू असेल. अतिरिक्त धाव ऍड केली जाईल. सुरेख पद्धतीचा चेंडू मात्र त्या ठिकाणी हातात असताना आपण पाहतोय एकत्रित धाव त्या ठिकाणी एक धाव ऍड केली जाते डिक्लेअरच्या रूपाने. धाव फलक गतिमान होत असताना जाऊन पोहोचते 3 चेंडूच्या समाप्तीनंतर 3 धावा. आता मात्र सीटचा अटेम्प्ट यशस्वी अटेम्प्ट म्हणेल आणि एक धाव पुन्हा एकदा ऍड केली जाते. एक आगळा वेगळा प्रयत्न. ज्या प्रकारची भौगोलिक स्थिती आहे या मैदानाची त्या स्थितीला पाहता प्रत्येक चेंडूत एक धाव घेण्याचा प्रयत्न पाहायला मिळते. विनंती आहे सर्वांनी त्या काळ्या पडद्याच्या थोडस लांब उभं राहायचंय. उजव्या बाजूला जे प्रेक्षक उभे आहेत त्यांना खास विनंती असेल कारण लाईटीचे पोल त्या ठिकाणी हलतात. डावेस्टच्या बाहेर जाणार चेंडू त्या ठिकाणी एक धाव पुन्हा एकदा अर्जित केली जाते. एका धावाने धावफलकाला गती प्राप्त होते आणि हेच क्रिकेट आहे. अंडरआर्मच्या क्रिकेटमध्ये तुम्हाला एक धाव घेणं तितकीच महत्वाचे असते जितके धावसंख्येमध्ये पकड मिळवता येईल. आणि आता त्यासाठी म्हणजे प्रयत्नांची पराकाष्ठा करत असताना पहिल्या षटकाच्या जवळजवळ 5 चेंडूचा खेळ झालाय आणि 6 धावा धावफलकात मोजल्या जातात. अजून एका चेंडूचा खेळ येणं शिल्लक असेल आणि येणारा एक चेंडू या ठिकाणी दर्शवेल की पहिल्या षटकामध्ये किती धावा धावफलकात लागले. आता मात्र ड्राईव्ह केलेला चेंडू पुन्हा एकदा एका धावेसाठी येत असताना पहिल्या षटकाची समाप्ती 7 धावा धावफलकात मोजल्या जात आहेत.
शैलेश गोलंदाजी मार्कवरती, गोलंदाज सज्ज होत असताना समोर फलंदाज आपण पाहतोय किरण पवार. एक किरण पवार आपण पाहिला असेल तर मॅन फ्रॉम रायगड, जो ओराम क्रिकेटमध्ये अतिशय चांगल्या परफॉर्मन्स देत असतो. आणि तदनंतर आता आपण या ठिकाणी अंडरआर्मच्या माध्यमातून एम के बॉईज वाकोला या संघाच्या माध्यमातून खेळणारा किरण पवार याला आपण पाहतोय. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, चेंडूमध्ये टप्पा पडल्यानंतर थोडासा खाली राहताना पाहायला मिळाला, म्हणून की काही या ठिकाणी डॉट चेंडूची सांगता होते. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतात, गोलंदाजी मार्कवरती शैलेश. आणि आता मात्र अतिरिक्त उसळी आणि चेंडू त्या ठिकाणी डॉट स्वरूपाने येतोय. टाळ्या वाजतायत का वाजून आहे, कारण चांगल्या प्रकारचा कमबॅक या ठिकाणी केला जातोय. 7 धावा पहिल्या षटकामध्ये आल्या, त्यानंतर 2 चेंडू ज्या प्रकारे खेळले गेले त्या ठिकाणी कोणती धाव घेण्याची संधी दिलेली नाहीये शैलेश याने. याला म्हणतात कमबॅकने. आता पुन्हा एकदा मॅग्निफिसंट डिलिव्हरी, हिट ऑफ द स्टंप, विकेटचं पतन, गडी जातोय तंबूच्या आसराला. रुपेश नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने येतोय. जवळजवळ 2 चेंडू डॉट आले होते. आगा फटका करण्याचा प्रयत्न, कारण दबाव जवळजवळ किरण पवारती आला होता, कारण त्या ठिकाणी एकही धाव घेतली गेली नव्हती. म्हणूनच की काय तिसऱ्या चेंडूवरती आक्रमक पवित्रा धारण केला आणि विकेटचं पतन होत असताना, चेंडू मिस होत असताना इष्टीवरती आदळला जातोय. 3 चेंडूचा खेळ आतापर्यंत झालाय. 7 धावा धावफलकावरती. एक चांगला कमबॅक, यालाच म्हणतात कमबॅक, कारण ज्या प्रकारची स्थिती होती पहिल्या षटकामध्ये जवळजवळ 1 धाव अतिरिक्त आली होती, आणि तदनंतर मात्र दुसऱ्या षटकामध्ये खेळत असताना अतिशय चांगल्या दर्जाचा खेळ त्या ठिकाणी दाखवलाय. पुन्हा एकदा गोलंदाज शैलेश सज्ज होतात, समोर फलंदाज भूपेश. 1 धाव घेतली जाते डिक्लेअरच्या रूपाने. एका धावेला महत्व आहे. अंडरआर्म क्रिकेटचं जर काही या मैदानाची भौगोलिक परिस्थिती पाहिली तर स्क्वेअरचं मैदान, आणि या स्क्वेअरच्या मैदानामध्ये धावा काढणं तितकं सोपं नसतं. आणि या अगोदर आपण पाहिलंय, आता मात्र त्या ठिकाणी डॉट चेंडूची सांगता होते. शेवटचा चेंडू असेल दुसरं षटक. शैलेशाचं ऍक्शन केली जाते, मानसिक दबाव आणला जातोय. आणि आता पाहूयात काय घडतं या शेवटच्या चेंडूवरती. आतापर्यंत 1 धाव खर्च घातल्याने आता मात्र डिफेन्सिव्ह मोडमध्ये खेळण्याचा प्रयत्न. वॉट स्पेल, मॅग्निफिसंट बॉलिंग, सुपर्ब, अप्रतिम गोलंदाजीचा नजारा. फक्त 1 धाव अर्जित केली जाते त्याच्या या षटकामध्ये, आणि या एका धावेनेशी 8 धावा धावफलकामध्ये पाहायला मिळतात 2 षटकांच्या समाप्तीनंतर. या विकेटवरती सर्व काही शक्य आहे. आपण पाहिलं 4 चेंडूमध्ये 8 धावांची खेळी करणारा विनूला पाहिलं. त्यानंतर पॉवर प्लेचं षटक हाताळत असताना ज्या प्रकारची गोलंदाजी केली गेली, 11 धावांना डिपेंड करत असताना ते सुद्धा आपण चित्र पाहिलं मैदानाच्या आतमध्ये. अभिजित जो इकॉनॉमिकल बॉल स्पेल टाकणारा गोलंदाज होता, त्याच्यावरती आक्रमण झालं आणि 10 धावा जोडल्या गेल्या सुपर ओव्हरमध्ये. आणि तदनंतर आताची स्थिती आपण पाहतोय, ज्या प्रकारच्या पहिल्या षटकामध्ये धावा आल्या तिथून दुसऱ्या षटकामध्ये रोख लगावला गेला, आणि चांगला कमबॅक शैलेश याच्या माध्यमातून करत असताना त्या धावसंख्येला रोखलं गेलंय. ज्या प्रकारची भौगोलिक परिस्थिती आहे मैदानाची, धावा ओसंडून वाहण्यासाठी तुम्हाला चौकारांमध्ये डील करावं लागेल. आणि म्हणूनच की फलंदाज या ठिकाणी ज्या वेळेला फलंदाजी करण्यासाठी येतात, फक्त आणि फक्त 1 धाव काढण्याचा त्यांचा मनसुबा असतो. हे चित्र आहे आतापर्यंतच्या लढतीमधील. बॅकफुट गेले, पंच करून देण्याचा प्रयत्न. चेंडू त्या ठिकाणी जवळजवळ जातोय. वाईडच्या रूपाने अवंतरित धाव या ठिकाणी येईल. एक्स्ट्रा रन्स ऍड केले जात आहेत. ही डोकेदुखी ठरली आहे. सत्यविनायक कामोटे संघ का मैदानाबाहेर गेला, का स्पर्धेबाहेर गेला, त्याचं सर्वात मोठं कारण 10 ते 12 एक्स्ट्रा धावा त्यांच्या माध्यमातून हाताळल्या गेल्या. त्याने आता मात्र स्ट्राईक असा ड्राईव्ह, परंतु त्या ठिकाणी डॉट चेंडू येताना पाहायला मिळतोय. चांगल्या फलंदाज क्षेत्ररक्षणाचा नजारा या ठिकाणी पेश करतायत ओम शांती विलेपार्ले या संघातील खेळाडू. 9 धावा ना, 1 बॉल 1 चेंडू आणि 9 धावा ही सध्याची स्थिती आहे. सध्याची घडी जी आपल्याला दर्शवते धावफलक. डावस्टच्या बाहेर जाणारा चेंडू, अतिरिक्त धाव ऍड केली जाईल. जर का एका खेळाडूने त्या ठिकाणी धावा ओसंडून वाहत असताना रोख लगावलाय, तर दुसऱ्या गोलंदाजाला मात्र त्या ठिकाणी इकॉनॉमिकल स्पेल टाकण्यासाठी तो कॉन्फिडन्स येत असतो. परंतु या ठिकाणी विरुद्ध दिशेने वारे वाहत आहेत, आणि म्हणूनच की काय दिशाहीन गोलंदाजी, खराब गोलंदाजीचा नजारा पेश केला जातोय. एका चेंडूचा खेळ, धावा धावफलकावरती 11 लगावल्या जात आहेत.
तिसरं षटक प्रगती पथावरती. या मैदानावरती जवळजवळ बॉल टू रनचं समीकरण सुद्धा अवघड होऊ शकतं आणि अशा सिच्युएशनमध्ये जर का तुम्ही या प्रकारची गोलंदाजी हाताळाल तर मात्र तुम्ही स्वतःच्या संघाला कुठे ना कुठे तर बॅकफुटवरती नेताय असं चित्र असेल. परंतु विचारविनिमय केला जाते, चर्चा केली जाते, दिवेशला सांगितलं जाते कशा प्रकारचे चेंडू हाताळायच्यात आणि पुन्हा एकदा दिवेश त्या ठिकाणी गोलंदाजी मागवती सज्ज होतोय. आता मात्र सुरेख असा चेंडू पाहायला मिळाला. त्या ठिकाणी इनसाइड आउट होणारा चेंडू आमच्या ऑफिशियल्स आमच्याकडे वळताना सांगतात हा वाईडचा चेंडू असेल. मात्र धाव त्या ठिकाणी ऍड केली जाईल. अतिरिक्त धावा ही डोकीदुखी ठरत असताना आपण पाहिलं होतं या मागील सामन्यामध्ये 2 सामन्या अगोदर आणि आता पुन्हा एकदा त्याच प्रकारच्या परफॉर्मन्सची पुनरावृत्ती या ओम शांती वेलपार्ले संघाच्या गोलंदाजीच्या माध्यमातून होताना पाहायला मिळते. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न ऑन साईडला, एक धाव येईल डिक्लेअरच्या रूपाने. अतिशय चांगली फटकेबाजी. ज्या वेळेला चेंडू 3 स्टंपच्या दिशेने येताना पाहायला मिळतो त्यावेळेला बॅटमधून फटके वाहताना पाहायला मिळतात आणि ज्या वेळेला चेंडू स्क्वेअर मारा केला जातो त्यावेळेला सोडले जात आहेत आणि हेच गणित असतं, ही तंत्रशुद्धता आहे क्रिकेटमधील आणि त्या तंत्रशुद्धतेचा वापर करत असताना अतिशय चांगल्या अर्जाचा खेळ दाखवला. आता मात्र मॅग्निफिसंट डिलिव्हरी, टप्पा पडल्यानंतर चेंडू आतमध्ये आला, कोणतीही संधी नव्हती या ठिकाणी हात मोकळे करण्याची आणि म्हणूनच की काय डॉट चेंडू येताना पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा दिवेश त्या ठिकाणी सज्ज होत आहे. क्षेत्ररक्षणाची वेगळी सजावट, युवरचना रचण्याचा प्रयत्न. प्रेक्षकांना पुन्हा एकदा विनंती आहे, तुम्ही हात टेकून त्या काळ्या पडद्याच्या दिशेने थांबू नका, थोडेसे लांब राहा जेणेकरून कोणतीही हानी होणार नाही. जरी आतापर्यंत तुम्ही सुरक्षित असलात तरी सुद्धा जर का एखादा झटका लागला तर संपूर्ण स्पर्धेवरती त्या गोष्टीचा परिणाम होऊ शकतो. म्हणूनच विनंती आहे की काळ्या पडद्यापासून लांब राहा, त्याच्यावरील हात तुम्ही मागे घ्यायचे आहेत. टॅपच्या सहाय्याने खेळला गेलेला चेंडू एका धावेसाठी जात असताना जवळजवळ या ठिकाणी आता आपण पाहतोय 4 चेंडूचा खेळ झालाय आणि 2 चेंडूचा खेळाने शिल्लक असेल.